सांगली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढलाय। सर्व तालुक्यात पावसाची संततधार सुरू राहिली आहे। वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती। पावसाचं पुन्हा आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र दिसून येते। कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून धरणातील पाणी साठ्यात वाढ होते, परंतु कोयनेतून विसर्ग बंद करण्यात आलाय, तर चांदोली धरणातून 1067 क्युसेकने विसर्ग कायम आहे। मागील 2 दिवसांपासून रिमझिम असलेल्या पावसाचा जोर जिल्ह्याच्या सर्वच भागात वाढलाय। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली। वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव तसेच मिरज तालुक्यात पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। जोराच्या पावसाने परिसरातील ओढे नाले भरून वाहत होते। सांगली शहरात सकाळी पावसाने हजेरी लावली, त्यानंतर दुपारी 3:30च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसाचा जोर मोठा असल्याने शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली। अर्धा तास पडलेल्या पावसामुळे शहरातील सकल भागात पाणीच पाणी झाले। राजवाडा चौक, सिटी पोस्ट लाईन, काँग्रेस भवन तसेच एसटी स्टँड परिसरात पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती। अनेक ठिकाणी मुख्य गटार तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मिरजेत प्रेषित हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। जयंतीनिमित्त शहरात शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचे हिंदू बांधवांनीही स्वागत केले। अनंत चतुर्दशीच्या दिवशी पैगंबर यांची जयंती होती, त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत अनंत चतुर्दशी झाल्यानंतर शोभायात्रा काढली। मिरजेतील 12 इमाम दर्गा ते नदीवेस, शास्त्री चौक ते कनवाडकर हौद, बसवेश्वर चौक, भंडारी बाबा दर्गा चौक, गुरुवारपेठ पोलीस स्टेशन मार्गे ते श्री महालक्ष्मी चौक ते मीरासाहेब दर्गा असा मार्ग शोभायात्रेचा होता। मीरासाहेब दर्गा येथे नमाज पठण आणि धार्मिक कार्यक्रम करून शोभायात्रेची सांगता करण्यात आली। या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने अबाल वृद्धांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते। आज मिरजेसह जिल्ह्यात सर्वत्र ईद ए मिलाद उन नबी पर्व हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। शहरातील चौकाचौकात स्वागत स्टेज घालून डॉल्बीसह खाऊ, फळे, पाणी वाटप करून शोभायात्रेचं स्वागत करण्यात आले, तर ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून हा सण साजरा केला गेला। राज्यातील काही शाळा आम्ही बंद केल्या, काही शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी दिल्या अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगलीत दिलाय। राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षक भरती आम्ही काढली आहे, मात्र काही लोकांनी त्याला न्यायालयात जाऊन स्थगिती आणल्याने भरती रखडली आहे। लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय। सांगलीतील एका शाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ते पुढे म्हणाले, शिक्षकांचं काम हे शिक्षण देणं आहे, त्यामुळे जे कोणी अफवा पसरवतात त्यांना शोधून काढू, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आम्ही एकही शाळा बंद केली नसताना तुम्हाला शाळा बंद केली म्हणून कुणी सांगितले? शेवटी मुलांसाठी शिक्षण आहे, मुलांना योग्य ते शिक्षण देण्यासाठी पावले उचलली पाहिजेत। हा निर्णय एकदाच काय तो घ्यावा। महाराष्ट्रात हे प्रकार बंद झाले पाहिजेत। अशा अफवा उठवून गैरसमज निर्माण करणे योग्य नसल्याचं ते म्हणालेत। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षक भरती आम्ही काढली आहे, मात्र काही लोक न्यायालयात जाऊन या भरतीला स्थगिती घेत आहेत, त्यामुळे भरती रखडली असल्याचं त्यांनी सांगितलंय। कुपवाड परिसरात वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका जखमी झालेल्या मोराला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली। वन विभागाकडे गाडी नसल्याने चक्क मोटारसायकलीवरून मोराला उपचारासाठी नेण्यात आलं। याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। कुपवाड परिसरामध्ये एक मोर जखमी झाला होता। याबाबत नागरिकांनी वन विभागाला कळवले, परंतु शासकीय सुट्टी आणि वन विभागाकडे उपलब्ध असलेल्या वाहनावर चालक उपलब्ध नव्हता, त्यामुळे कामावर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अडचण झाली। वाहन चालक नसल्याने कर्मचाऱ्यांनी चक्क गाडीवरून मोराला उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले। गाडीवरून मोर नेत असताना पिसारे रस्त्यावर फरफटत होते, त्यानंतर पशु दवाखान्यात वेळेत उपचार मिळाले नाहीत। उशिराने पशुधन अधिकाऱ्यांनी जखमी मोरावर उपचार केले, मात्र मोराचा काही वेळाने मृत्यू झाला। त्यानंतर मोराचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे, त्याचा मृत्यू अशा प्रकारे होत असल्याची बाब गंभीर असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते।
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तुम्हाला लवकरच कळेल. आमदार अनिल बाबर हे आमच्या मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी दुष्काळी भागातील पाण्याबाबत जी लोकांची समस्या सोडवून काम केले ते फार मोठे, त्यामुळे त्यांना मंत्रिपदापेक्षा दुसरा कुठला पर्याय असेल असं मला व्यक्तिशः वाटत नाही, असं सूचक वक्तव्य राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी केले. मंत्री दीपक केसरकर यांनी आज आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधलाय. विशेष म्हणजे यावेळी खासदार संजय काका पाटील उपस्थित होते. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे याबाबत विचारले असता तुम्हाला झाल्यानंतर कळणारच ना, असंही त्यांनी उत्तर दिलं. यावर आमदार बाबर यांना संधी मिळणार का याबाबत थेट विचारले असता मंत्री केसरकर यांनी आमदार बाबर हे आमच्या मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता कामाच नाही. त्यांनी पाण्याबाबत जी लोकांच्या समस्या सोडवून काम केले ते फार मोठं काम आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपदापेक्षा दुसरा कुठला पर्याय असेल असं मला व्यक्तिशः वाटत नाही, असेही मंत्री केसरकर म्हणाले. केसरकर यांना राज्यात लोकसभेच्या 45च्या वर जागा जिंकण्याची भाजपचं उद्दिष्ट आहे, याबाबत छेडले असता मंत्री केसरकर म्हणाले, राज्यात आम्ही आणि भाजप एकत्र आहोत. आता अजितदादाही आम्हाला मिळालेले आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनुसूचित जाती व जमाती समाजाच्या राज्यस्तरावरील प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे. तर केंद्र शासनाकडे असलेल्या मागण्यांबाबत रामदास आठवले यांच्या माध्यमातून प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. अनुसूचित जाती आणि जमाती महापरिवर्तन मेळावा येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर पार पडला. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मेळाव्याला खासदार संजय पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सुकाणू समितीचे अध्यक्ष विवेक कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरेश खाडे म्हणाले, अनुसूचित जाती जमाती समाजाचे प्रश्न सोडवणे हे माझं कर्तव्य आहे. राज्यात 39 महामंडळ स्थापन केली आहेत, त्यामध्ये बेरड समाजातील लोकांना हातकामाचा लाभ देऊ, त्यांची कामगार मंत्रालयामार्फत नोंदणी देखील करू. अनुसूचित जाती जमाती समाजाचं केंद्र व राज्यात समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यातील सामाजिक न्याय खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. लवकरच बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलंय. दरम्यान पालकमंत्री सुरेश खाडे कार्यक्षम मंत्री आहेत. ते समाजाच्या मागण्या मान्य करतील. शिवाय दिल्लीतील मागण्यांसाठी खासदार संजय काका पाटील प्रयत्न करतील. त्यांचे दिल्लीत वजन आहे. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर वर्षभरात सरकार बदलेल, त्यानंतर आम्ही मागण्या पूर्ण करू, असा टोला विशाल पाटील यांनी खासदारांना लगावला. जत तालुक्यातील पांढरेवाडी येथे नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा 5,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई शनिवारी उमदी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी मल्हारी करपे, प्रकाश करपे आणि सुरेश कोळी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. उमदी पोलीस ठाणे हद्दीतील संख दुरुक्षेत्र कार्यक्षेत्रात असलेल्या पांढरेवाडी येथील नदीपात्रातून अवैधरित्या चोरीने वाळू उपसा करत असल्याची माहिती उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने एक पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणाहून एक ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि वाळू असा एकूण 5,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, हेड कॉन्स्टेबल कपिल काळेल, अण्णासाहेब आप्पासाहेब हक्के चौगुले, सुदर्शन खोत यांनी केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती रखडली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू करण्यात आली, मात्र अद्याप भरती झाली नाही. रखडलेली शिक्षक भरती तातडीने सुरू करण्यात यावी या मागणीसाठी पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्या वतीने शिक्षण मंत्र्यांसमोर चांगली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. भरतीसाठी आक्रमक झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री दीपक केसरकर यांना अडवून त्यांना निवेदन दिलं. राज्यातील 55,000 रखडलेली शिक्षक भरती तातडीने करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आक्रमक झालेल्या शिक्षकांचे सर्व म्हणणे ऐकून घेत लवकरात लवकर भरती करण्याचं आश्वासन दिलं. यानंतर आंदोलकांनी थेट शिक्षण मंत्र्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी आपण मागण्यांचं निवेदन केसरकर यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले की फेब्रुवारी 2023 मध्ये घेतलेल्या अभियोग्यता चाचणीमध्ये महाराष्ट्रातील 2 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महाराष्ट्रातल्या कित्येक शाळांमध्ये शिक्षकांअभावी शिक्षण ठप्प झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरून प्रत्येक शाळेत शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कधीही लागण्याची शक्यता असल्याने सांगली लोकसभेसह आणि 8ही विधानसभा मतदारसंघ हे लढायचे आहेत.
या उद्देशाने करो या मरो या धर्तीवर शिवसैनिकांनी राबावे असे आवाहन शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी केले. विश्रामधाममध्ये उद्धव ठाकरे पक्षाची होऊ द्या चर्चा या अभियानासंदर्भात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उपनेते नितीन बानुगडे पाटील आणि अभियानाचे निरीक्षक सत्यवान उभे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. बानुगडे पाटील म्हणाले की गेल्या 9 वर्षातील केंद्र सरकारच्या अपयशाचा पाढा सर्वसामान्य जनतेपुढे वाचायचा आणि गेल्या 1 वर्षातील राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा लोकांच्या समोर मांडायचा आणि त्याआधी 2.5 वर्ष जे सन्माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जे रामराज्य चालले ते सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाची सुरुवात होत आहे. अशीच सुरुवात सांगलीच्या 8ही विधानसभा मतदारसंघात आणि सांगली लोकसभा मतदारसंघ येथे 1 तारखेपासून करण्यात येईल. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण सर्कल निहाय होणार आहे. सावरकर प्रतिष्ठान संस्थेत बहुविध कौशल्य आधारित शिक्षणाचा पॅटर्न कौतुकास्पद आहे. अगदी कमी खर्चात राबवण्यात आलाय. असा पॅटर्न राज्यभर राबवण्याचा प्रयत्न करू असे मत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज व्यक्त केले. विश्रामबाग येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर विचारदर्शन दालन आणि गणित प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, संस्थेचे अध्यक्ष विजय नामजोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. केसरकर म्हणाले, मुलांनी विज्ञानाची कास धरावी याचा आग्रह स्वातंत्र्यवीरांनी केला. स्वतः उच्च शिक्षित असून त्यांनी शिक्षणातून माणसांचं जीवन बदलण्याचा प्रयत्न केलाय. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवं शैक्षणिक धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यात विशेषतः मुलांना उद्योगाबद्दल माहिती शालेय शिक्षणात मिळावी यासाठी व्यावसायिक शिक्षण हा एक भाग बनवलाय. मुलांना पहिलीच्या वर्गात भाषाशास्त्राबरोबरच गणिती ज्ञान ग्रहण केलं पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. सावरकर प्रतिष्ठानमध्ये अशाच पद्धतीने हा उपक्रम राबवण्यात आलाय. अगदी कमी खर्चात हा उपक्रम सुरू करण्यात आला. तो राज्यभर राबवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितले आहे.